इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमध्ये गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. मात्र आता नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावर घोंघावणारे अतिवृष्टीचे आणि ढगफुटी सदृश पावसाचे मोठे संकट तुर्तास टळलेलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला होता. मंगळवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहर परिसरात काही काळ विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडतो आहे. हवामान विभागाने पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला कारणीभूत असणारा भोवरा मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल असे भाकीत वर्तवले होते. मात्र आता भोवरा वेगळ्या दिशेने वळाल्याने नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळण्याची शक्यता आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल 450 मिलीमीटर एवढा मुसळधार पाऊस पडला आहे. हाच भोवरा पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर, अहमदनगर आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका आता टळला आहे. दरम्यान नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.